नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सहायक प्राध्यापक श्री डी.के. कमलाकर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। आज आपण एमकॉम भाग 1 च्या सेमिस्टर 2 मधील ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 या विषयाचा सिलेबस, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आणि एक प्रीवियस क्वेश्चन पेपर त्याचा आपण अनालिसिस करणार। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न असतात की सर, ऍडव्हान्स अकाउंटन्सी मध्ये आउट ऑफ आउट्स मार्क्स पडतात, म्हणजे 100 पैकी 100, तर ते कशा पद्धतीने मिळवायचे, यासाठी आपण आज हे लेक्चर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तयार केलेलं आहे। तर चला तर पाहूयात आपण या विषयाचा सिलेबस काय आहे। बघा, सिलेबस एमकॉम पार्ट 1 सेमिस्टर 2 ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 हा आहे आपल्याला प्रॅक्टिकल सब्जेक्ट। या पेपरचं क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर मी पुढे लगेचच घेतलेलं आहे, सो पहिल्यांदा आपण फक्त सिलेबस ओव्हरलुक करूया। युनिट 1 जो आहे हा अकाउंटिंग फॉर अमलगमेशन, ऍब्सॉर्प्शन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनीज याच्यावरती आहे। अमलगमेशन अब्सॉर्प्शन AS 14 नुसार, म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड 14 नुसार आहे। युनिट 2 आहे अकाउंटिंग फॉर लीज AS 19 नुसार, म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्ड 19 नुसार अकाउंटिंग फॉर लीज। याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन आहे, टाइप्स ऑफ लीज आहे, अकाउंटिंग फॉर ऑपरेटिंग अँड फायनान्शियल लीज। हा थोडासा प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल भाग आहे याच्यामध्ये। तिसरा युनिट महत्वाचा, अकाउंट्स ऑफ इन्शुरन्स कंपनी। याच्यामध्ये लाईफ अँड जनरल दोन्ही इन्शुरन्स कंपनीचा कव्हर केलेले आहेत। इंट्रोडक्शन आहे त्याचं, त्यानंतर अकाउंटिंग फॉर्म्स जे आहेत ते, प्लस फायनल अकाउंट्स विथ शेड्यूल्स अँड IRDA ऍज पर IRDA रेग्युलेशन्स, हे अकाउंट्स ऑफ इन्शुरन्स। आणि चौथा युनिट आहे आपल्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग अँड ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग। या तीनचही मीनिंग, ऑब्जेक्टिव्स अँड नीड, म्हणजे गरज काय, या गोष्टी आपल्याला या सिलेबस मध्ये। एकूणच सिलेबस पाहिला तर पहिले 3 युनिट हे पूर्णपणे प्रॅक्टिकल कंपोनेंट वरती आहे आणि चौथा युनिट पूर्णपणे थेरॉटिकल कंपोनेंट आहे। चला आपण यानंतर नेक्स्ट स्लाइड, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर, या विषयाचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर काय हे बघूया। क्वेश्चन पेपर मध्ये 1 ते 6 क्वेश्चन्स असतात। पहिला आणि सेकंड, फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन नंबर 1 and 2 आर कंपल्सरी। ओके, क्वेश्चन अटेम्प्ट एनी 3 फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 to 6, म्हणजे 3, 4, 5, 6 अशा 4 पैकी आपल्याला 3 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहे। चला तर पाहूयात क्वेश्चन नंबर 1 काय आहे। क्वेश्चन नंबर 1 हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन टाइप आहे। त्याच्यामध्ये ए पार्ट जो आहे तो आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन बिलो। यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारला जातो ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स उत्तर मध्ये दिली जातात, त्यातलं आपल्याला करेक्ट ऑप्शन लिहिणं अपेक्षित असतं। हे 8 क्वेश्चन्स असतात आणि 8 मार्क्स सुद्धा असतात। त्यातला बी जो पार्ट आहे तो आहे फिलिंग द ब्लँक्स। याच्यामध्ये 4 फिलिंग द ब्लँक्स असतात, प्रत्येकी 1 मार्क, याप्रमाणे 4 मार्कासाठी 4 फिलिंग ब्लँक असतात। आणि सी पार्ट जो आहे तो स्टेट ट्रू ऑर फॉल्स, हे सुद्धा 4 एक्झाम्पल्स असतात आणि तुम्हाला प्रत्येकी 1 मार्क, याप्रमाणे 4 मार्क्स असतात। हे आपण एक्झॅक्टली एक क्वेश्चन पेपर पुढे बघणारच आहोत। क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आहे शॉर्ट नोट्स, एनी 2 आउट ऑफ 3, यासाठी 16 मार्क आहे। पहिल्या क्वेश्चन साठी सुद्धा तुम्हाला 16 मार्क आहेत। सो शॉर्ट नोट मध्ये आपल्याला 3 शॉर्ट नोट्स दिलेले जातात आणि आपल्याला 2 सोडवायचे असतात। यामध्ये एक छोटीशी गोष्ट असं सांगावीशी वाटते, सिलेबस मधला जो युनिट 4 आहे तो जो पूर्णपणे युनिट आहे तो शक्यतो करून या क्वेश्चन मध्ये कव्हर केला जातो, कारण बाकी कुठेही तो जो युनिट आहे कव्हर करण्याला संधी उपलब्ध नाही आहे।
तेव्हा यामध्ये क्वेश्चन नंबर युनिट नंबर 4 क्वेश्चन नंबर 2 मध्ये मॅक्सिमम कव्हर केलेला जातो. चला त्यानंतर जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 3, 4, 5, 6 हे चारही क्वेश्चन जे आहेत ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स ओरिएंटेड आहेत. प्रत्येकी 16 मार्क्स आहेत. आता 3 युनिट वरती हे 4 क्वेश्चन्स अवलंबून आहेत. म्हणजे प्रत्येक युनिट वरती एक 16 मार्काचा प्रॉब्लेम हा नक्कीच आहे. प्लस असा कोणता तरी एक युनिट आहे ज्याच्यावरती 2 प्रॅक्टिकल कंपोनेंट्स किंवा 2 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. असे कोणते युनिट्स आहेत? आपण सिलेबस बघितला यापूर्वीच. याच्यामधला अमलगमेशन, ऑब्सॉर्प्शन आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ अ कंपनी याच्यावरती कदाचित डबल क्वेश्चन येऊ शकतो, किंवा अकाउंट्स ऑफ इन्शुरन्स कंपनीमध्ये लाईफ इन्शुरन्स वरती एक प्रॉब्लेम आणि जनरल इन्शुरन्स वरती एक प्रॉब्लेम, अशा पद्धतीचे हे दोनही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मित्रहो, अकाउंटन्सी हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 100% सांगतो आउट ऑफ आउट्स मार्क्स पाडता येतात आणि ते सहज शक्य आहे. थोडा प्रोफेशनली स्टडी करणं गरजेचं आहे. थोडस मोर प्रॅक्टिस या जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती करणं गरजेचं आहे. चला यानंतर आपण एक महत्वाचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे सॅम्पल क्वेश्चन. हा व्हेरी रिसेंट क्वेश्चन पेपर मी चूज केलेला आहे. मे 2019 मध्ये जी एक्झाम झाली सेमिस्टर 2 साठीची, SI 17 क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर कोड होता, तो क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. मित्र, सगळ्यात सोपा ऑप्शन आपल्यासाठी हा आहे की MCQ ला आउट ऑफ आउट मार्क्स कसे पाडता येईल. आपण सिली मिस्टेक्स याच्यामध्ये करतो हे आमच्या काही लक्षात आलं. आणि मी जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे यायचे की सर मला 3-4 मार्क्स कमी आहेत, म्हणजे 28 पर्यंत जातोय. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर मध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे 80-20 पॅटर्न आहे. 80 मार्काचा थेरॉटिकल पेपर आहे आणि 20 मार्काचं इंटरनल असेसमेंट आहे. सो इंटरनल असेसमेंट डिस्टन्स एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही असाइनमेंट्स देतो आणि त्या लिहून तुम्ही स्टडी सेंटर वरती जमा करता आणि त्यापैकी तुम्हाला 20 पैकी जे मार्क्स असतील त्याप्रमाणे अलॉटमेंट केली जाते. मात्र 80 मार्कासाठी हा जो आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न बघत आहे तो पाहत आहोत. म्हणजे पहिले 2 कंपल्सरी म्हणजे 32 मार्क आणि पुढील 4 पैकी 3 म्हणजे 3 असे टोटल 5 प्रश्न 16-80 अशा पद्धतीने हे क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर आहे. मित्र, काही विद्यार्थी कसं सोल्युशन्स करतात या MCQचं हे थोडक्यात मला तुम्हाला सांगायला आवडेल. काही वेळेला विद्यार्थी काय करतात की पहिला एक ऑप्शन घेऊन सोडवतात आणि नंतर शेवटच्या पानावरती परत सेकंड ऑप्शन घेऊन सोडवतात. असं MCQs मध्ये करून चालणार नाही. कारण MCQs हे MCQs आहेत, तुम्हाला एकच आन्सर त्याचं द्यावं लागेल. मग या ठिकाणी एक्झामिनर असं करतात, कदाचित 0 मार्क्स देतात कारण तुम्ही एकाच क्वेश्चनचे 2 उत्तर दिलेले आहेत, किंवा जे लेस मार्क आहेत तेही कन्सिडर केले जातात. त्यापेक्षा तुम्ही असं कोणतीही गोष्ट करू नका आणि तुम्ही याचे एकच उत्तर द्या. काही विद्यार्थी असं करतात की पहिल्यांदा सगळं लिहून ठेवतात आणि एंड ऑफ द काही 10-15 मिनिटात आपण ते शेवटचे काही फिलिंग्स करू अशा काही संभावना व्यक्त करतात, मात्र ते विसरून जातात. त्या केसमध्ये MCQ चे मार्क्स तुम्ही हातचे गमवू शकता. सो पहिला जो आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन बिलो, याच्यामध्ये तुम्ही थोडा कॉमन सेन्स यूज करणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार सुद्धा तुम्ही याची करेक्ट उत्तर देऊ शकता. चला तर आपण हा जो क्वेश्चन पेपर आहे हा पूर्ण क्वेश्चन पेपर बघूया. पहिला क्वेश्चन, द लीज पिरियड इज इक्वल टू or greater than ... of the estimated economic life of an asset. प्रश्न समजून घ्या. जे लीज आहे, लीजिंग हा टॉपिक आहे. लीज त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतो लीजर अँड लेसी फॉर यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर असेट. सो हा जो लीज पिरियड आहे हा इक्वल टू और ग्रेटर दॅन ... of the estimated economic life of an asset. असेटच्या किती लाईफचा असतो. ऑब्विसली
जी असेट आहे ते 50% लाईफ मध्ये तर कव्हर होणार नाही, 60% ला पण होत नाही, आणि 100% लाईफ म्हणजे 10 वर्ष एखाद्या असेटची लाईफ असेल, फॉर एक्झाम्पल मशिनरी, तर ती 10 वर्ष राहीलच असं नाही. कदाचित त्याची एंड पिरियड मध्ये जी फंक्शनिंग आहे तो थोडस कमी होऊ शकतं. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे 75. याचं करेक्ट आन्सर आहे 75%. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In the case of marine insurance, provision for unexpired risks should be ... of net premium. बघा, जनरल इन्शुरन्स हा असतो 1 year साठी, त्याच्यामध्ये हायर रिस्क असते, फायर असेल, मरीन असेल. मग त्या केसमध्ये इन्शुरन्स कंपनी IRDA च्या रेग्युलेशन्स नुसार जो काही प्रीमियम मिळतो त्याची अनएक्सपायर्ड रिस्क प्रोव्हिजन करणं अपेक्षित आहे. आणि हे तुम्ही जर बुक मध्ये वाचला असाल तर फायर साठी ही जी अनएक्सपायर्ड रिस्क आहे ती 50% आहे, आणि मरीन साठी जी आहे ती आहे 100%. सो इथे विचारलेला आहे मरीन, सो राईट आन्सर इज अ मरीन. ठीक आहे. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ ... अकाउंटिंग. सो एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग मीन्स आपण एन्व्हायरमेंट जे आहे सभोवतालचं ते चांगलं ठेवणं, सुरक्षित ठेवणं, ह्याचा अकाउंटिंग आहे. सो रेड इज अ डेंजर, व्हाईट एकदम सिंपल, ब्ल्यू इट इज नॉट रिलेटेड टू. जसं की ग्रीन एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग. ऍक्च्युली याचं थेरॉटिकल आस्पेक्ट तुम्ही पाहणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला याची उत्तर येणार आहे. पण तरीही एक जे की एक कॉमन सेन्स न एन्व्हायरमेंटल मीन्स एन्व्हायरमेंट मध्ये आपण झाडे लावतो वगैरे, बरोबर. सो ह्याचं करेक्ट आन्सर आहे ग्रीन. करेक्ट आन्सर आहे ग्रीन अकाउंटिंग, असंही आपण याला म्हणतो. नेक्स्ट, फोर्थ, अकाउंटिंग स्टँडर्ड ... इज रिलेट्स टू लीज ट्रान्झॅक्शन. सो AS19, AS20M, AS14, AS26. हे थोडंसं थेरॉटिकल आस्पेक्ट आहे, तुम्ही हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स बघून घेणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. AS19 हे याचं करेक्ट आन्सर आहे अकाउंटिंग फॉर लीज साठीचं. मात्र हे सिलेबस मध्ये तुम्ही बघितलं तर हे समजलं असेल, AS19. AS21 अकाउंट्स ऑफ होल्डिंग कंपनी साठी आहे, अकाउंट्स ऑफ अमलगमेशन साठी AS14 आहे. ओके, सो 19 इज अ राईट आन्सर. Now next, no liquidation and no formation of a new company tax plan in case of ... कुठल्या ठिकाणी नवीन लिक्विडेशन म्हणजे लिक्विडेशनही होत नाही आणि नवीन कंपनी फॉर्म होत नाही. तर अमलगमेशन मध्ये ऑब्विसली 2 लिक्विडेट होतात, न्यू फॉर्म होते एक्स्ट्रा. तरी कसं एक्झिस्टिंग लिक्विडेट होते, न्यू फॉर्म होते. अब्सॉर्प्शन मध्ये सुद्धा एक लिक्विडेट होते, एक आहे ती कंटिन्यू होते. सो याचं करेक्ट आन्सर आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन. हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट, द फर्स्ट अटेम्प्ट टू व्हॅल्यू ह्युमन बीइंग इन मॉनिटरी टर्म्स वॉज मेड बाय. कुणी केलेला आहे फर्स्ट अटेम्प्ट व्हॅल्यू ऑफ ह्युमन बीइंगच इन मॉनिटरी टर्म्स? विल्यम प्रिटी, वुडरॉफ, सर्ट्स अँड विल्यम. याचं करेक्ट आन्सर आहे विल्यम प्रिटी. Okay. Next, 7, the ratio measures the expected output in relation to capital employed in the project is termed as. C, ratio measures the expected output in relation to capital. Capital वरचं रिटर्न किती मिळालं हे capital employed in the project हे कशा थ्रू दाखवलं जातं? आउटपुट रेशो, इट इज अ जनरल आउटपुट. कशावरती रिटर्न we can't see. C option is turnover. Turnover is like a sales. Cost benefit, fourth, that is cost and benefit मधलं रिलेशनशिप आहे. मात्र कॅपिटल मध्ये आउटपुट जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे B, कॅपिटल आउटपुट रेशो. लास्ट, अंडर द मेथड the purchase consideration is required to be calculated on the basis of intrinsic value of shares. Net asset, lump sum, net payment or share exchange. याचा राईट आन्सर आहे शेअर एक्सचेंज. नेट असेट मध्ये तुम्हाला माहिती आहे agreed values of assets taken minus liabilities taken or lump sum 1 lakh one time, net payment shares दिले असतील डिबेंचर
These are. So right answer is share action. Next B, filling the blanks, 4 marks, 4 questions. Under the finance lease, all risks expect the dot dot of the asset are transferred to the lessee. फायनान्स लिस्ट मध्ये ऑल रिस्क एक्सेप्ट काय हे ट्रान्सफर होतं लेसीकडे. फायनान्स लीज हा लॉंग टर्म लीज आहे, सो सगळंच लेसीकडे ट्रान्सफर होतं. मात्र एक गोष्ट होत नाही, ती म्हणजे ओनरशिप ऑफ अ asset. Ownership of asset remains with the lessor. Next, the amount spent on human resource for their acquisition, training and development should be, it's a correct answer आहे, capitalized. हे तुम्ही HR accounting मध्ये हे सेंटेन्स तुम्हाला पाहायला मिळेल. It's a correct answer आहे, capitalized. Next, a valuation balance sheet is prepared by life इन्शुरन्स कंपनीज. आपल्याला तर सिलेबसला 2च इन्शुरन्स कंपनीज आहेत, एक तर जनरल किंवा लाईफ. याचं करेक्ट आन्सर आहे लाईफ इन्शुरन्स. लाईफ. ओके. नेक्स्ट, जनरल इन्शुरन्स पॉलिसीज आर नॉर्मली फॉर अ पीरियड ऑफ इयर्स. याचं करेक्ट आन्सर आहे 1 year. बघा तुम्ही बाईकचा इन्शुरन्स घ्या, फायर इन्शुरन्स घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या, कुठला इन्शुरन्स तुम्ही जनरल इन्शुरन्स मधला घ्या, त्याची लाईफ असते 1 year. सो इट्स राईट आन्सर 1. नाउ स्टेट ट्रू और फॉल्स. सी पार्ट 4 marks. द फॉर्म ऑफ रेव्हेन्यू अकाउंट इज कॉमन फॉर ऑल टाइप इन्शुरन्स कंपनीज. ऍब्सोल्युटली रॉंग सेंटेन्स आहे. फायर साठी सेपरेट आहे, मरीन साठी सेपरेट आहे, सॉरी लाईफ इन्शुरन्स साठी सेपरेट फॉर्म आहे आणि जनरल इन्शुरन्स साठी सेपरेट फॉर्म आहे रेव्हेन्यू अकाउंटचा. सो हे फॉल्स स्टेटमेंट आहे. ऑल हे म्हणजे थोडस साम्य आहे, मात्र सेम टू सेम अजिबात नाही. जनरल मध्ये सेकंड जे शेड्यूल आहे ते वेगळं आहे आणि लाईफ मध्ये बेनिफिट्स पेड अशा नावानं हे 4थं शेड्यूल आहे. ओके. सो थोडासा बदल आहे. सो हे फॉल्स स्टेटमेंट आहे. बोनस पेएबल ऑन मॅच्युरिटी इज कॉल्ड रिव्हिजनरी बोनस. यस, हे राईट आन्सर आहे. इट मीन्स हे राईट सेंटेन्स आहे. सो इट इज अ ट्रू. रिव्हिजनरी बोनस म्हणतो आपण जे मॅच्युरिटीला भेटते. ऑन एक्सपायरी ऑफ अ लीजिंग पीरियड द लेसर मे टेक्स बॅक asset given on lease. Yes, obviously it is a correct. So it is a true. On a expiry of leasing period sapla, lessor may take back the asset of his given on lease. ती परत तो asset घेऊ शकतो. Okay, true sentence. Historical cost approach is also as acquisition cost approach. It is also true statement आहे. हिस्टोरिकल कॉस्टलाच आपण ऍक्विजिशन कॉस्ट असं सुद्धा म्हणतो. यानंतर येतो तो क्वेश्चन 2, राईट शॉर्ट आन्सर्स. एनी 2. या क्वेश्चन पेपर मध्ये बघा काय काय विचारले. मीनिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग, गिव्ह मीनिंग अँड नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग, अप्रोचेस ऑफ सोशल अकाउंटिंग. इट मीन्स बघा 4थ्या टॉपिक वरती पूर्णच्या पूर्ण सगळेचे सगळे क्वेश्चन्स आहेत. हेच तुम्ही जर पॉइंट वाईज व्यवस्थितरित्या पर शॉर्टनोट एक 2 पेजेस मध्ये लिहिला तर आउट ऑफ 8 मार्क्स पण सोपं आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर परचेस कन्सिडरेशन जर अशी एखादी शॉर्ट नोट आपल्याला या ठिकाणी विचारली जाऊ शकते, तिचा आन्सर तुम्ही कसं लिहाल तर त्याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय, परचेस कन्सिडरेशनच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, परचेस कन्सिडरेशनच्या मेथड नंतर त्याची डिस्चार्जमेंट कशी केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कव्हर करत असाल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवणं सोपं आहे. क्वेश्चन नंबर 3 जो आहे या क्वेश्चन पेपर मधला तो आहे ऑन एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. प्रॉब्लेम ऑन एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन यापूर्वी जो व्हिडिओ मी केलेला आहे या क्वेश्चन वरती केलेला आहे तो तुम्ही नक्की पाहून घ्या. कंप्लीट तुम्हाला एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन समजून जाईल. अमलगमेशन, अब्सॉर्प्शन, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन याच्यावरतीच व्हिडिओज मी लवकरच प्रसारित करणार आहे. क्वेश्चन नंबर 4 जो आहे प्रॉब्लेम ऑन अकाउंट्स ऑफ लाईफ इन्शुरन्स कंपनी, याच्यावरचा सुद्धा मी व्हिडिओ यापूर्वी प्रसिद्ध केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. तुम्हाला नक्कीच समजेल. खूप ग्राउंड लेवलला जाऊन तो
रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो नक्की समजेल. याशिवाय तुम्हाला अजूनही यावरचे काही प्रॉब्लेम मी नक्कीच लवकरच देणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, प्रॉब्लेम ऑन अकाउंट्स ऑफ जनरल इन्शुरन्स कंपनी. हा प्रॉब्लेम सुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ करून देईन, किंवा दुसरा एखादा जनरल इन्शुरन्सचा कंपनीवरचा जो प्रॉब्लेम आहे तो देईन. हा अजून मी तुम्हाला दिलेला आहे, तोही बघून घ्या. लास्टला प्रॉब्लेम ऑन क्वेश्चन नंबर 6 जो आहे, प्रॉब्लेम ऑन अकाउंटिंग फॉर लीज. लीज वरचा एक प्रॉब्लेम आहे, याचाही व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी तयार करेन. सो अशा पद्धतीने हे 3, 4, 5, 6 सगळे प्रॅक्टिकल, प्रत्येक टॉपिक वरती एक एक. मात्र या ठिकाणी अकाउंट्स ऑफ इन्शुरन्स कंपनीवरती डबल वेटेज दिलेलं आहे. सो तुम्ही 2 टॉपिकला तसं वेटेज हायर देऊ शकता. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर, सिलेबस, आउट ऑफ आउट मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं हेच गरजेचं आहे. त्याचा पूर्ण सिलेबस सोपा आहे. एनी क्वेरीज तुम्ही मला नक्की कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल दत्तात्रय कमलाकर. आपल्याकडे जे बीकॉम, एमकॉम, एमबीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना या चॅनल बद्दल माहिती द्या. इफ यू हॅव अ क्वेरी related to any syllabus of BCom, MCom or MBA, if you want specific topic video, then also you can comment me. I will make you video for you. Thank you, Mitro. Thank you. Keep following. Thank you.